मालवणच्या देवली गावातील खालची परबवाडी या ठिकाणी घरावर अचानकपणे 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्यानं खळबळ उडाली आहे। विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर हा मोठा बर्फाचा तुकडा कोसळला। बर्फाचा तुकडा घरावर पडताना घरच्या छपराचं नुकसान झाले। काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला होता, मात्र सध्या पावसाची कोणतीही स्थिती नसताना अचानकपणे घरावर बर्फाचा तुकडा पडल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। मी स्वयंपाकघरात किचन मध्ये जेवणच करीत होती। तेवढ्यात 2 मिनिटापूर्वी फक्त मी बाहेर बसायला गेली, तेवढ्यात आवाज झाला इथे बर्फाचा गोळा पडला होता। सबन वरून इटा बिटा सबन हे पडलं, चिंताड सबन स्वयंपाकघरात आणि फळीवरचे डबे सगळे हे झाले, फुटले बिटले ते। आणि बर्फाचा खडा असा इथे पडला, तरी 5-6 किलोचा होता। सब चिंताड उडावले ना ते। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अभियानामुळे शेतकऱ्यांची शेती सुजलाम सुफलाम होऊ शकते। त्यासोबतच सेंद्रिय शेती आणि गांडूळ खत प्रकल्प प्रत्येक शेतात उभारणं ही काळाची गरज असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हे जे आपलं दरवर्षीचा हा उपक्रम आहे, तो जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी राबवला जातो। दरवर्षी आपण या प्रकारच्या जर कारवाई केली तर पाण्याचा साठा वाढेल आणि उशिरापर्यंत उन्हाळ्यामध्ये देखील पाण्याचा जलसाठा राहिल्यामुळे, स्टोरेज कॅपॅसिटी वाढल्यामुळे लोकांना पाणी मिळू शकतं आणि लोकांना त्याचा फायदा होईल, जनावरांना फायदा होईल। आणि त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।